आपल्या सीताबाई कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अकोला या कॉलेजमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन या कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे। आज आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय आणि तसेच आपले आदरणीय मोरे सर, तसेच आपल्या कॉलेजचे प्राचार्य टिक्की सर आणि सर्वच या महाविद्यालयाचे सर्व शिक्षक, सर्व कर्मचारी, सर्वच आलेले, सर्व या कार्यक्रमाला आलेले सर्व प्रतिष्ठित नागरिक, तसेच शिक्षिका आणि मुलांनो, आज मला फार आनंद होत आहे। आमच्या मूर्तिजापूरचे प्राचार्य या कॉलेजमध्ये आहेत हे मला माहीत नव्हतं आणि पूर्ण विभागामध्ये माझ्या कॉलेजमध्ये कार्यक्रम झालेले आहेत, पण मी फार भाग्यवान आहे। आज मोरे सरांनी मला पत्रिका व्हॉट्सअपला पाठवली, कारण आता मी तुमच्या जवळ आलेलो आहे अकोल्याला, तर तुम्ही भेटी करता आले तर फार चांगलं होईल। तर म्हटलं चला, एवढे महान विद्वान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुण्याने आपल्याला लाभलेले आहेत, तर आपण सुद्धा सर्वांचं त्यानिमित्तानं दर्शन होईल म्हणून सर्वांचं मला या विद्यालयामध्ये आल्यावर मला सर्वांचं दर्शन झालं आहे। तर मुली मनानं बंधू भगिनींनो, ही फार विद्येची महासागर गंगा आहे। सर्व शिकले सवरले आहेत, मुली मुलं डॉक्टर लेक्चर आहेत, आणि मी काय एक चौथा शिकलेली बाई, खेड्यातली बाई, चौथा शिकलेली बाई आहे। मुलींनो, आपल्या सरांना ऐकायचं आहे, तर मी जास्त काही वेळ घेणार नाही, कारण आता सरांना माहीत झालं, आपल्या प्राचार्यांना कधी ना कधीतरी आपण एक माझा 3-3 तासाचा कार्यक्रम असते, माझे स्वयंरचित गीतं असतात। तर पहा मुली मुलांना, फार मी भाग्यवान आहे, कारण आज या विद्यालयामध्ये येऊन फार माझ्या मनाला आनंद झाला। कारण गेटवर आल्यावर ड्रायव्हरने मला सोडून दिलं आणि ते गेले। आल्याबरोबर मी एक नऊवार लुगडाली बाई। आता काय असते मुलींनो, आजकाल फार शिकलेल्या महिलांना नऊवार लुगड्यातली बाई आणि त्याच्याकडे कोण जास्त पाहत नसते, पण काही काही विद्वान लोक असतात, काही माझ्या मूर्तिजापूरचे पोलीस अधिकारी, त्यांनी मला ओळखलं, हा हे जिंगबाई बोलके आहे, आले, भेटले, बरा आनंद वाटला। आणि आमचे वानखेडे सर सुद्धा आले, परिचय करून दिलेला होता की जिंगबाई बोलके येणार आहे। आणि मग तिकडे कॅबिनमध्ये गेल्यावर तर सरांनी मला ओळखलं, फार आनंद झाला, कारण हे विद्या मंदिर आहे। या विद्या मंदिरातले तुम्ही सर्व मुली मुलं देवता आहात, म्हणून आपले विचार कसले असले पाहिजे देवासारखे। मुलींना माझा परिचय लय मोठा आहे, कारण मी एका पायानं अपंग, लहानपणापासून माझे बाबा कवी होते, मला कविता शिकवत होते, आणि मी अपंग असल्यावर मला कोणी मागणी करत नव्हतं, म्हणून बाबाला म्हटलं, बाबा काही काळजी करू नका, म्हटलं फार जीवन सुंदर आहे, मी भिक्षुणी होईन, समाजसेविका होईन, असं माझं ध्येय होतं। पण असंच माझं लग्न झाल्यावर घरदार नको, असंच काम करायला आले माझे पती श्रावणजी बोलके, आणि त्यांनी मला एक मी कविता म्हटल्यावर मला पसंत केलं। पहा, लग्न झाल्यावर मग घरी गेली आणि एका कार्यक्रमात मी गाणं म्हटलं, तर माझ्या सासूबाईने आम्हाला घरातून काढून दिलं। ही मुलगी लंगडीच लंगडी, हे बी गाणे म्हणते, गावावर फिरेल काय, तर घरातून काढून दिलं। पाय, तर माझे पती एका महिन्यानं लग्न झाल्यावर म्हणत होते की आता तुला मी कुठं नेऊ, मला घरदार नाही, आईनं काढून दिलं, मी आता आत्महत्या करतो। मी म्हटलं आत्महत्या करू नका, जीवन एक वेळा आहे, जीवन फार सुंदर आहे, माझ्याजवळ कला आहे, चला आपण कुठंतरी काम करायला जाऊ। अकोल्याजवळ सराळ गाव आहे, तिथं सराळला गिट्टी फोडण्याचं खदान होती, त्या खदानवर आल्यावर आम्ही फक्त आमच्या अंगावरले कपडे होते, आणि मग गवताची झोपडी करून आम्ही तिथं 5 वर्ष मी काम केलं, आणि माझ्याजवळ स्वीकार होते। म्हणून मुलींनो, पहा, आजचा बाबासाहेबांनी आपल्याला काय शिकवलं आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। म्हणून मोठा जीवनात, जर आपल्याला जीवनात चांगलं मोठं व्हायचं असेल तर संघर्ष फार करावं लागते, सोपं नाही, म्हणून चांगला अभ्यास करा। म्हणून जीवनात असा एक छंद पाहिजे, जीवनात असा एक छंद पाहिजे, मन सदा सुविचाराचं धुंद पाहिजे। जीवनाचा अर्थ कळला तर जीवनात अर्थ आहे, जीवनाचा अर्थ कळला तर जीवनात अर्थ आहे, जीवनाचा अर्थ नाही कळला तर जीवन हे व्यर्थ आहे, जीवन हे व्यर्थ आहे, जीवन हे व्यर्थ आहे। म्हणून पहा, मी कमी शिकलेली बाई, पण माझ्या बाबाच्या घरामध्ये संत गाडगे महाराज, सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर आंबेडकर यांचे पुस्तकं होते, तर मी लहानपणापासून पुस्तकं वाचत होती। म्हणून पुस्तक वाचतो, कारण आपण किती काही शिकलो
पुस्तकं वाचले आणि त्याचं आचरण नाही केलं तर आपल्या शिक्षणाला काही महत्त्व नाही. म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं शिक्षणाचा चांगला उपयोग करा आणि जीवनात चांगले मोठे व्हा. कारण वाचाल तर वाचाल, शिकाल तर शिकाल, तेव्हा टिकाल. म्हणून हे विज्ञान युग आहे. म्हणून तुम्हाला चांगला अभ्यास करून मोठं व्हायचं आहे मुली मुलांनो. तर पहा बाबासाहेबांच्या पुण्याईनं मला पुरस्कार तर लयच मिळाले, माझे सत्कार तर लयच झाले. पण आज माझा हा सरांनी सत्कार केला आहे हे लाख मोलाचा सत्कार आहे. कारण अमेरिकेला जाऊन आली, मोठमोठे माझे सत्कार झाले आहेत. पण आपल्या या कॉलेजमध्ये या सरांच्या उपस्थितीने सरांनी माझा सत्कार केला आहे. तर फार असं चांगलं कार्य आहे. म्हणून आता आपल्या सरांना ऐकायचं आहे. तर तुम्हाला मी एकच सांगते, कारण मी कवयित्री आहे, माझ्या आकाशवाणी कार्यक्रम झाला आहे, सर्व माझं यूट्यूबवर माझं कार्य आहे आणि माझे 16 भाग पुस्तकात झालेले आहे. तर तुम्हाला मी जास्त काही आता सांगणार नाही, बराच म्हणजे वेळ होईल. तर मी तुम्हाला एक गीत म्हणून दाखवते माझं स्वयंरचित. माझ्या मुली मुलांनो घ्या शिक्षण, माझ्या मुली मुलांनो घ्या शिक्षण, अभ्यास करा तुम्ही मन लावून, अभ्यास करा तुम्ही मन लावून, विद्येमुळे होईल तुमच्या जीवनाचं सोनं, जीवनाचं सोनं. माझ्या मुली मुलांनो घ्या शिक्षण, विद्या ही माऊली आहे सुखाची सावली. त्यावेळेस आमच्या सरांच्या वेळेस काही टी व्ही नव्हत्या, पण आज हातात मोबाईल आहे, टी व्ही आहे. पुढे लेक्चर डॉक्टर घडतील म्हणून माझ्या मनाला काही भरोसा येत नाही. जे शिकतील तेच टिकतील. विद्या ही माऊली आहे सुखाची सावली, सावित्री ज्योतिबा फुलेनी ज्ञान ज्योत ही लावली, डॉक्टर आंबेडकरांनी ज्ञान ज्योत ही लावली. ही ज्योत तुम्ही घरोघरी लावा, शिक्षण सवलतीचा लाभ घ्यावा, जीवनात हीच कमाई मिळवा विद्याधन, मिळवा विद्याधन. माझ्या मुली मुलांनो घ्या शिक्षण, अभ्यास करा तुम्ही मन लावून, विद्येमुळे होईल तुमच्या जीवनाचं सोनं, जीवनाचं. तुम्हाला माहीतच आहे हे विद्यालय म्हणजे एक मंदिर असते, त्यात तुम्ही देवता आहात. तुमची विचार कसे असे पाहिजे देवासारखे. हा मुलगा कितका सुंदर असला तर माझा भाऊ आहे, आणि मुलांना म्हटलं पाहिजे ही मुलगी कितका सुंदर ही माझी बहीण आहे. पण आपण काय करतो, व्यर्थ अर्थ काढून आई वडील पोटाला पाल बांधून शिक्षण शिकवतात, माझा मुलगा लेक्चर डॉक्टर झाला पाहिजे. पण आपण काय करतो, कुविचारानं काय करतो, आपण प्रेम करू आणि प्रेमाला संमती येत नाही तर पडून जाऊ. आणि येऊ देऊ नका कधीच ते कुविचार, मनात येऊ देऊ नका कधीच ते कुविचार, नेहमीच चित्त राहू द्या तुमचे सुविचारात, नेहमीच चित्त राहू द्या तुमचे सुविचारात. शुभ कर्मान होईल उन्नती, कुकर्मान होईल अधोगती, विद्या शिकून राहील तुमचा जगात मान पान. आणि कसा होईल सन्मान, मोरेसारखा सन्मान होईल. विद्या शिकून राहील तुमचा जगात मान पान, होईल सन्मान. माझ्या मुली मुलांनो घ्या शिक्षण, दररोज करा तुम्ही अभ्यास, टक्केवारी व्हावे पास, दररोज करा तुम्ही अभ्यास, टक्केवारी व्हावे पास, वकील डॉक्टर पदवी मिळवा डिगऱ्या डिगऱ्याची रास, वकील डॉक्टर पदवी मिळवा डिगऱ्या डिगऱ्याची रास. झिंगूबाई बोलकेचे ऐका सुविचार, स्वप्न होईल तुमचे साकार, आपल्या गुरुजनांचा ठेवावा मान, करावा सन्मान. माझ्या मुली मुलांनो घ्या शिक्षण, अभ्यास करा तुम्ही मन लावून, विद्येमुळे होईल तुमच्या जीवनाचं सोनं, जीवनाचं सोनं. माझ्या मुली मुलांनो घ्या शिक्षण. तर मुली मुलांना चांगला अभ्यास करा, चांगले मोठे व्हा आणि आपल्या विद्यालयाचं नाव करा. आणि मला इथं या सरांनी बोलावलं.